गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इंग्लिश विषयाचे 25 प्रश्न पाहणार आहोत. याआधी आपण असे प्रश्न पाहिलेले आहेत. प्रश्नपत्रिका आपण समजावून घेत असतो. का समजावून घेतो तेही लक्षात आणून देतो तुमच्या. का होतं असं? कारण काय आहे, आपल्याला एकंदर परीक्षेला गेल्यानंतर आपल्याला प्रश्नच अटेंड करायचे असतात आणि प्रश्न अटेंड करताना आपल्या चुका होऊ नयेत म्हणून आपण 25 प्रश्न समजावून घेणार आहोत. ठीक आहे, चला. हा जो पेपर आहे हा शिष्यवृत्तीसाठी अहमदनगर जिल्हा परिषद म्हणजेच अहिल्यानगर जिल्हा परिषद जी आहे यांच्या वतीने मिशन आरंभसाठी 5 सराव परीक्षा घेतात, त्यातला पेपर आहे. आधीचे जे पेपर्स आहेत ते आपल्याकडे संग्रहित आहेत, त्याची प्लेलिस्ट तयार केलेली आहे, तिथं ते तुम्हाला सापडतील. हाही त्याच्यामध्येच आहे. यावर्षी 25-26 साठी असलेले 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. पेपर सेकंड मध्ये बुद्धिमत्ता आणि इंग्रजी मधला घटक आपल्याला आता घ्यायचा आहे. ठीक आहे, चल त्यातले 25 प्रश्न सुरुवात करू. बाकीची चर्चा करण्याची आवश्यकता नाही, तुम्हाला इथं दिसतंय. ठीक आहे, बघा, चला प्रश्न सोडवायला घ्यायचा आहे. नाही लक्षात आला तर मी आणून देतो, तुम्ही झूम करून मोठा करूनही बघू शकता. विच इंग्लिश वर्ड बिगिन्स विथ वॉवेल साऊंड. बघा इथं वॉवेल साऊंड आहे. वॉवेल साऊंड म्हणजे काय? स्वरांचा आवाज. म्हणजे काय? स्वराने सुरुवात होणारा शब्द शोधायचा आहे. असा कोणता इंग्लिश शब्द आहे विच इंग्लिश वर्ड बिगिन्स विथ वॉवेल साऊंड? मग रॅट आहे का? रॅटचं जे स्पेलिंग आहे ते कशाने होतंय? रॅटचं RAT नाही होत. HAT हॅट आहे का? हॅटचं H. त्याच्यानंतर सॅट आहे का? सॅटचं स्पेलिंग होतं यस ने. हे नाही. शेवटचं स्पेलिंग दिलेलं आहे EAT. ओके, काय होतंय? कशाने सुरुवात झाला? ईनी. ई काय आहे? ई हा वॉवेल आहे. ई हा AEIOU. ठीक आहे, हे 5 स्वर आहेत आणि यातल्या ई ची सुरुवात मात्र ईट या शब्दाची सुरुवात होते वॉवेलने. आले लक्षात? ओके, चला. ठीक आहे, चला आपण हे समजावून घेतलं. AEIOU हे स्वर आहेत. ठीक आहे, हे स्वर आहेत. हे 5 स्वर आहेत आणि यांच्यापासून सुरुवात होणारे शब्द कसे असतात? त्याच्या आधी आपण काय वापरतो? या शब्दाने सुरुवात होण्याच्या आधी आपण ॲन वापरतो. हा नियम आहे आर्टिकल साठीचा. ठीक आहे, उपपद वापरताना या 5 स्वरांनी जे शब्द सुरू होतील त्यांच्या आधी ॲन वापरा. म्हणजे काय? आता इथं समजा EYE आईज हा शब्द असेल तर ॲन आय, त्याला आपण म्हणणार ॲन आय. ओके, एलिफंट असेल तर ॲन एलिफंट, ओनियन असेल तर ॲन ओनियन म्हणजे काय? कांदा. ठीक आहे, असे शब्द तुम्हाला माहिती आहेत. इंग्रजीच्या अनुषंगाने आपण आधीच्या घटकांमध्ये बघितलेले आहेत. पुढचा प्रश्न आपण पाहत आहोत दुसरा. चूज द वर्ड्स दॅट डिफरंट प्रोनाउन्सिएशन. असे शब्द शोधा ज्यांचं प्रोनाउन्सिएशन वेगळं आहे. इथं बघा बरं, पहिला शब्द मी इथं लिहितो, काही अक्षर पुसट असतील तर मी 4 शब्द इथं लिहितो. मॅट, मग, मॅन आणि मॅप. ओके, सापडला तुम्हाला शब्द? लगेच सापडला असेल. कोणता वेगळा उच्चाराचा शब्द आहे? कोणत्या याचं प्रोनाउन्सिएशन वेगळं आहे? ह्याचं कशाने होतं? मॅट. ह्याचं काय होतं? मॅन. ह्याचं काय होतं? मॅप. आणि ह्याचं काय होतं? मग. कोणता वेगळा आहे? मग, भांड. यस, करेक्ट. हा जो दुसरा आहे ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर असेल, तेच तुम्हाला राऊंड अप करावं लागेल. मग याचा उच्चार दुसरा होता. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. तिसरा प्रश्न आहे चूज द करेक्ट ऑप्शन. बघा इथं शब्द दिलेला आहे, इथं वाक्य दिलेलं आहे ते बघा. द मेसेज गिवन बिलो इज रिलेटेड विथ. द मेसेज गिवन बिलो इज रिलेटेड विथ. कशाशी रिलेटेड आहे? वेअर क्लीन क्लोथ्स. WER वेअर, क्लीन CLEN क्लीन आणि क्लोथ्स म्हणजे काय? स्वच्छ कपडे घाला. कशाच्या अनुषंगाने आहे हे वाक्य? कशाच्या अनुषंगाने? शिक्षण आहे, गेम्स आहे, वेल्थ आहे की हायजीन आहे? कशाच्या अनुषंगाने? शिक्षणामध्ये असं सांगितलं जातं स्वच्छ कपडे घाला. हो, पण कशासाठी? गेम्स मध्ये, खेळामध्ये असं सांगितलं जातं का स्वच्छ कपडे घाला? हो, पण नेमकं कशासाठी? वेल्थ मध्ये, संपत्तीमध्ये आहे का स्वच्छ कपडे घाला? काय संबंधच नाही. पण हायजीन म्हणजे काय? हायजीन म्हणजे आरोग्य. मग आरोग्याच्या दृष्टीने सांगितलं जातं का? यस.
आरोग्याच्या दृष्टीने सांगितलं जातं स्वच्छ कपडे घाला. ठीक आहे, ओके, आले लक्षात. मग याचं उत्तर किती होतं? ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघू. 3 प्रश्न आपण बघितलेले आहेत. पुढचे प्रश्न आपल्या समोर आहेत. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट लीफी व्हेजिटेबल? लीफी, व्हॉट डज इट मीन्स बाय लीफी? LEAFY. मी मुद्दाम स्पेलिंग तुमच्या समोर करतो. लीफी म्हणजे ज्यांना लीफ आहे. लीफ काय आहे? झाडाचा, बॉडीचा पार्ट आहे. झाडांना पानं असतात. ठीक आहे, पाने असणारी भाजी किंवा आपण त्याला म्हणतो पालेभाजी. ज्याला पाला आहे अशी पालेभाजी. अशी पालेभाजी कोणती पालेभाजी? बघा बरं, स्पिनच आहे का, फेनुग्रीक आहे का, टोमॅटो आहे का, कोरिअँडर आहे? कोणती आहे पालेभाजी? पण इथं नॉट आहे बरं का, हे विसरायचं नाही. नॉट अशी कोणती पालेभाजी आहे जी पालेभाजी नाही ह्याच्यामध्ये दिली? स्पिनच, पालक पालेभाजी, ती चालणार नाही. फेनुग्रीक, मेथी, भाज्यांची नावं माहिती असली पाहिजेत. आपण तोही घटक केलेला आहे, तोही अवश्य बघा. हा ठीक आहे. फेनुग्रीक म्हणजे काय? पालेभाजी मेथीची, ती आहे. कोरिअँडर म्हणजे काय? कोथिंबीर, ती आहे. हो आहे. पण टोमॅटो पालेभाजी आहे का? नाही, ती फ्रूट आहे. म्हणजे ते आंबट येणार, झाडाला येणार, ती भाजीच आहे, व्हेजिटेबल आहे. पण दॅट इज नॉट लीफी व्हेजिटेबल, ती फळभाजी आहे. ठीक आहे, ओके. म्हणजे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न बघू. चूज द प्रॉपर वर्ड अँड कम्प्लीट कंपॅरिझन. ॲज प्राऊड ॲज, आपण कंपॅरिझन घटक केलेला आहे. ठीक आहे, समजून सांगितलेला आहे. ॲज प्राऊड ॲज म्हणजे काय हो? ॲज PROUD, प्राऊड ॲज असा गर्विष्ठ. प्राऊड म्हणजे गर्व असणे, अभिमान असणे, जास्तीचा गर्व आहे. कसा? कॉकला गर्व असतो का? डकला गर्व असतो का? पॅरटला गर्व असतो का? पिकॉकला गर्व असतो? काय आहे बघा बरं. ॲज प्राऊड ॲज 5 नंबरचा प्रश्न आहे. 5 नंबरचा प्रश्न. कशाबद्दल अभिमान असतो? कोणाला असतो? कोण सुंदर दिसतो? कोण सगळ्यात चांगला असतो? यस, व्हेरी गुड. पिकॉक हा सर्वात चांगला दिसतो. ठीक आहे, त्याला त्याच्या सौंदर्याचा अभिमान आहे. अशा अनुषंगाने पिकॉक हा. ह्याच्यामध्ये अजून थोडीशी सुधारणा पाहिजे प्रश्नामध्ये. प्रश्न थोडा संदिग्ध आहे पण उत्तर आपण घेतलेलं आहे. ठीक आहे, चला पिकॉक हे त्याचं उत्तर होतं. पुढचा कंपॅरिझनचा प्रश्न होता तो. ह्याच्याच अनुषंगाने एक सांगतो. ॲज स्मॉल ॲज कसं म्हणता येईल? एलिफंट, लायन, टायगर का स्नेल? काय म्हणता येईल? स्नेल. बरोबर. स्नेल इज अ स्मॉल ॲनिमल. बरोबर. ती काय आहे? रेप्टाईल, ती घसरणारी आहे, जमिनीवर चालणारी. ठीक आहे, समजून घ्या. पुढचं. चूज द रायमिंग वर्ड फॉर हॅट. हॅट आहे का हॉट आहे? यस, हॅटच आहे. ओके, हॅट साठी रायमिंग वर्ड कोणता आहे तो शोधायचा. ठीक आहे, बघा. फॅट, पेंट, काइट, हेड. हॅट, फॅट. सोपा प्रश्न होता. ठीक आहे, चला पुढचं घेऊ, तुमचा वेळ जात नाही. पुढचा प्रश्न 7वा प्रश्न आहे. सिलेक्ट द ऑपोजिट वर्ड. फॉल्सच्या उलट शब्द काय? फॉल्सच्या अपोजिट वर्ड कोणता? राईट आहे का? नाही. फॉल्ट आहे का? राईट म्हणजे लिहिणे, ते फॉल्सच्या विरुद्ध होणार नाही. फॉल्ट म्हणजे चूक, त्याच्या विरुद्ध होईल राईट, तसं चालणार नाही. करेक्ट, इनकरेक्ट पण नाही. ट्रू, यस. ट्रू ऑर फॉल्स, योग्य आणि अयोग्य सांगा, खरे खोटे सांगा. आपण म्हणतो ना, हे खोटं आणि खरं सांगा, तसं हा आहे. फॉल्स म्हणजे लबाड, खोटं. खरं म्हणजे ट्रू, योग्य, सत्य. ठीक आहे, ओके. चल पुढचा प्रश्न बघू. 8वा प्रश्न आहे. सॉल्व द फॉलोइंग पझल्स. पझल दिलेली आहे. क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणून आपण घटक केलेला आहे. क्रिएटिव्ह थिंकिंग 2 भागात केलेला आहे. बघा नीट. डॅश एस कोणता शब्द वापरायचा आहे? आता एक शब्द वापरून बघू. एस आणि बी वापरला तर काय होतंय? सॅबा, नाही चालणार. ओके, नाही चालणार. ठीक आहे, मग अजून काय घेणार सांगा? SCA हा होईल का? नाही, हा पण होणार नाही. मग कोणता वापरायचा सांगा? चला, SEA होईल का? ओशन आणि सी, इकडचा शब्द लिहून दाखवतो तुम्हाला. SEA म्हणजे सी आणि
OCEAN ओशन, ओशन म्हणजे सुद्धा समुद्रच, म्हणजे हाही समुद्र आणि हाही समुद्र, याचा अर्थ हा जो ई शब्द आहे तो जुळतो. आता एल जुळतो का? SLA नाही होत, SLA नाही होत. ठीक आहे, ऑप्शन नंबर ई. याच्यासाठी तुमचा शब्द संग्रह मोठा पाहिजे. जवळजवळ 5वीला असाल तर 500 पेक्षा अधिक स्पेलिंग तुमचे पाठ असायला. कोणत्या कोणत्या व्हरायटीचे? तुम्हाला सगळ्या व्हेजिटेबल्स माहित असायला हवेत, मी वारंवार सांगतो. तुम्हाला अवतीभोवतीचे एन्व्हायरमेंट मधले घटक माहित असायला हवेत, शाळेतले घटक आहेत, रस्त्याचे, वाहतुकीचे, समुद्र, पर्यावरण, निसर्ग याच्यातल्या गोष्टींचे महत्वाचे शब्द तुमचे माहित असायला हवेत. पाठ करून घ्या. ठीक आहे, वाचून घ्या, समजून घ्या. पुढचा प्रश्न पाहू. 9वा प्रश्न आहे आपल्या समोर. बघा बरं काय आहे 9वा प्रश्न. झूम करून वाचता येईल तुम्हाला. द सन रायझेस इन द डॅश डॅश, फाइंड करेक्ट वर्ड इन द ब्लँक. सनराइज कुठे होतो? कोणत्या डायरेक्शनला? इन विच डायरेक्शन सन रायझेस? सन रायझेस इन वेस्ट? नो. साऊथ? नो. नॉर्थ? नो. ईस्ट. कशात होतो? कुठे उगवतो? पूर्वेला. ठीक आहे, चलो पुढचा प्रश्न. विच मेसेज विल यू सेंड ऑन युअर फ्रेंड्स बर्थडे? म्हणजे इथं काय माहिती का, नेहमीचे जे वाक्य आहेत त्याला आपण म्हणतो डेली ग्रीटिंग्स. भेटल्यानंतर हॅलो, हाय, बाय, गुड नाईट, वेलकम, बेस्ट विशेस, थँक्यू, नेहमी वापरली जाणारी वाक्य जी डेली ग्रीटिंग्स आहेत. त्याच्यामध्ये मित्राच्या बर्थडेला प्रश्न वाचला तर लगेच उत्तर येईल. प्रश्न दिसत नसेल तर मी वाचून दाखवतो. विच मेसेज विल सेंड ऑन युअर फ्रेंड्स बर्थडे? बेस्ट ऑफ लक? नो. ऑल द बेस्ट? नो. गिव्ह अ बर्थडे पार्टी? हा तुम्ही मागणी कराल पण मेसेज असा नाही देणार. ओके, तुम्ही त्याला बर्थडे पार्टी मागाल पण मेसेज नाही. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. ओके, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे असं तुम्ही म्हणाल. यस, ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. ठीक आहे, व्हेरी गुड. ओके, पुढचा प्रश्न बघू. चला, 11वा प्रश्न आपल्या समोर आहे. सॉल्व द रिडल सॉल्व करा. आय हॅव अ टेल बट आय एम नॉट अन ॲनिमल. मला शेपटी आहे पण मी ॲनिमल नाही. ओके, आय हॅव अ टेल बट नॉट अन ॲनिमल. आय कॅन फ्लाय बट आय एम नॉट अ बर्ड. हू एम आय? मी उडू शकतो पण मी पक्षी नाही. मग कोण आहे? मस्त पझल आहे बघा. अ फॅनला टेल आहे का? तो ॲनिमल आहे असं होऊ शकतं. आय काईट, माऊस, अँड एरोप्लेन कोणतं होईल सांगा? 11व्याचं उत्तर काय येणार आहे? काय येणार आहे? काईट. शेपटी आहे पण उडता येत नाही. आणि पक्षी उडता येतं पण पक्षी नाही. काईट. ठीक आहे, ओके, चला ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. विच पंक्च्युएशन, पंक्च्युएशन म्हणजे विरामचिन्ह, विच पंक्च्युएशन मार्क विल बी यूज्ड इन अ गिवन सेंटेन्स? हॅलो एव्हरीबडी, हॅलो, हॅलो, ओके, हॅलो, आणि मग पुढे एव्हरीबडी, सर्वांना नमस्कार असं म्हणताना काय वापरणार? कॉमा आणि एक्सक्लेमेशन मार्क. एक्सक्लेमेशन मार्क का कॉमा आणि फुल स्टॉप का फुल स्टॉप? तुम्ही सांगायचे विचार करून सांगा काय वापरणार आहेत आपण. त्याला काय वापरणार? इथं आपण कॉमा वापरणार. हॅलो असा कॉमा आणि नंतर एक्सक्लेमेशन मार्क देणार. ओके, आले लक्षात? ऑप्शन नंबर 1 हा पर्याय आहे. ठीक आहे, चला पुढचा मुद्दा घेऊ. ऑक्टोबर, पहा बरं 12वा झाला आपला. ऑक्टोबर इज द डॅश डॅश मंथ ऑफ द इयर. ऑक्टोबर हा डॅश डॅश मंथ ऑफ द इयर कसा मंथ आहे हा? फाइंड द वर्ड, करेक्ट वर्ड इन द वर्ड. ऑक्टोबर हा कितवा? खाली तेच दिसते ना, कार्डिनल ऑर्डिनल नंबर कितव्या ऑर्डर मध्ये येतो? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6th, 7th, 8th, 9th, 10th. ऑक्टोबर हा 10th मंथ आहे. 9th नाही, 5th नाही, 11th नाही, 10th. TEN आणि शेवटी लागलाय TH. ओके, आलं लक्षात? ऑक्टोबर हा 10th आहे. व्हेरी गुड. पुढचा मुद्दा घेऊ. 14वा प्रश्न. व्हॉट टाइम इट विल बी आफ्टर 15 मिनिट्स? 15 मिनिटांनंतर कोणता वेळ होईल? आता बघा बरं किती आहे? 12 वाजून 3 म्हणजे
12:15, क्वार्टर पास्ट, क्वार्टर म्हणजे 15 मिनिट होऊन गेले आहेत 12 वाजेनंतर, आणि आणखी 15 मिनिटांनी काय होणार आहे आफ्टर 15 मिनिट्स, इथं येईल घड्याळ, म्हणजे काय क्वार्टर पास्ट 12, मग हाफ पास्ट 12, यस हाफ पास्ट 12, हाफ म्हणजे अर्धा, 12 वाजून अर्धा तास झालेला आहे. ओके, 12 वाजून अर्धा तास, शेवटचा पर्याय बरोबर आहे, हाफ पास्ट 12. समजून सांगतो बघा, हा जो क्वार्टर पास्ट 12 आहे ना तो आत्ताचा आहे, म्हणजे 12 वाजून 15 मिनिटं झालेत, आणि क्वार्टर टू 12 हा म्हणजे 12 ला 15 मिनिटं बाकी आहेत, म्हणजे 11 वाजून 45 मिनिटं झालेले आहेत. ठीक आहे, 12 ला 15 कमी म्हणजे 11 वाजून 45, आणि 3 o'clock म्हणजे 3, पण 3 वाजलेला नाही. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न, 15वा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न वाचायचा आहे, आयडेंटिफाय द पंक्च्युएशन मार्क इन द गिव्हन सेंटेन्स. दिलेल्या ह्याच्यामध्ये पंक्च्युएशन मार्क शोधा. वाव, इथं परत आहे एक पंक्च्युएशन मार्क, हाऊ नाईस. दोनदा आलंय, कोणता आहे, फुल स्टॉप आहे का, कॉमा आहे का, क्वेश्चन मार्क आहे का, नो, इट इज एक्सक्लेमेशन मार्क. ओके, आले लक्षात, व्हेरी गुड. चला पुढचं, चूज द करेक्ट पंक्च्युएटेड फॉर्म ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द गिव्हन सेंटेन्स. दिलेल्या पर्यायामध्ये योग्य शब्द शोधा. द फॉर्म रिक्वायर्ड बोथ पॅरेंट्स सिग्नेचर. काय आहे याचा अर्थ, फॉर्म मध्ये दोन्ही पालकांची सही लागेल. इथं शब्द आहे पॅरेंट्स, मग आता परत त्याचा अर्थ काय होतो, पॅरेंट्स याचा अर्थ काय, तिथं काय बघा बरं काय होतं नेमकं. काय सांगितलंय, चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क, कुठं वापरणार आहे, हा असा येईल, सॉरी एक मिनिट, असा येईल, असा इथं येईल, हा येईल का हा येईल का हा येईल, कोणता येईल, एक नंबरचा. हा जो पॅरेंट्स आहे ना तिथे अपॉस्ट्रॉफी यस द्यावा लागणार आहे. कोणता येणार आहे, अपॉस्ट्रॉफी यस. तो कधी दिला जातो, पॅरेंट्स शेवटच्या शब्दानंतर जो यस लागलाय त्याच्या आधी, लक्षात घ्यायचं. ठीक आहे, आपण ते समजून घेतलेलं आहे. पुढचा मुद्दा, पिक अप द ऑड पेअर ऑफ फ्रेज. पिक अप द ऑड पेअर, नाईस ड्रेस, ड्रेस नाईस असू शकतो, यस इट इज करेक्ट. टॉल ट्री, झाड उंच असू शकतो, यस इट इज करेक्ट. ईट स्लोली, आणि ब्युटिफुल फ्लावर, सुंदर असू शकतो, ईट स्लोली. ही पेअर होईल का, हळू खा, काय होणार आहे सांगा, हीच होणार आहे, कारण ह्या ज्या करेक्ट आहेत ह्या करेक्ट आहेत, पण ही मात्र चुकीची आहे, म्हणून ऑड पेअर शोधायची होती ती ही. ओके, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघू. 17वा प्रश्न आपण शोधलेला आहे, 18वा आणि 19वा प्रश्न पुढचे जायचे आपल्याला. ठीक आहे, चला, चूज द करेक्ट ऑप्शन. इफ फार्मर, इफ सॉरी आमचा येल्लो असेल तर लेगचा काय येणार, लेगचा काय येणार, नी येणार, कारण तो बेंडिंग पार्ट. ठीक आहे, ओके, कॉमन शब्द आहेत, परत परत विचारले जातात. पुढचं, चूज द करेक्ट preposition to complete the sentence. What the time, what's the time. ठीक आहे, ए म्हणतोय what's the time, बी म्हणतोय it's quarter to 10, quarter to 10. आधीच मी सांगितलं होतं quarter to, 15 मिनिट बाकी आहेत 10 ला, म्हणजे किती झाले, quarter to, हे नाही हेच, यस quarter to. ठीक आहे, ओके, quarter to. चौथा ऑप्शन नंबर 4 येतो कंप्लीट सेंटेन्स करण्यासाठी. 10 ला वेळ आहे असं म्हणताना वापरलेला शब्द. ओके, पुढचा शब्द बघू, एक सेकंद. एक मिनिट, आपल्या समोर पुढचा प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 20. ठीक आहे, मग 20 मध्ये काय बघा, 20 ते 22 पर्यंतचा. रीड द पॅसेज and find answers of given questions. बघा, सचिन was in college. नीट वाचायचं, झूम करून वाचता येईल. सचिन was in college. He had many friends, but his best friend was विनोद. त्याला खूप मित्र आहेत, पण त्याचा बेस्ट फ्रेंड कोण आहे, त्याचा बेस्ट फ्रेंड विनोद आहे. ठीक आहे, मग विनोद was so rich and सचिन was, इथं परत वाक्य चालू झालं, विनोद वॉज सो रिच अँड सचिन वॉज व्हेरी पुअर. विनोद खूप श्रीमंत आहे, सचिन खूप गरीब आहे.
मुन्ना वॉज इन द सेम क्लास. मुन्ना त्याच क्लासमध्ये आहे. मग पुढचं, ही थॉट हाऊ कॅन दे बी फ्रेंड. मुन्नाला वाटलं आपण कसे फ्रेंड्स असू शकतो. ओके. मग वन्स विनोद्स बेस्ट फ्रेंड फेल इल. एक दिवस विनोदचा जो सर्वात जवळचा मित्र, बेस्ट फ्रेंड ज्याला आपण म्हणतो, तो आजारी पडला. IL इल. ऍट दॅट टाइम विनोद हेल्प हिम. अशा वेळी विनोदने त्याला मदत केली. काय होतं, विनोद वॉज सो रिच. बघा इथं विनोद श्रीमंत आहे, त्याने त्याला मदत केली, अशा अर्थाने हा पॅराग्राफ आहे. ठीक आहे. ओके. हा चला. हु वॉज सचिन्स बेस्ट फ्रेंड. कोण आहे सचिनचा बेस्ट फ्रेंड? कोण आहे सांगा. कोण आहे सचिनचा बेस्ट फ्रेंड? सचिन वॉज इन कॉलेज. ही हॅड मेनी फ्रेंड बट हिज बेस्ट फ्रेंड वॉज. इथे आहे विनोद, मिस्टर विनोद. ओके. वेअर इज इट? ऑप्शन नंबर 2. मिस्टर विनोद हे त्याचे जवळचे मित्र आहेत. ठीक आहे. चला पुढचं. हु फेल इल. कोण आजारी पडलाय? हु फेल इल. क्लिअर करतो एकदा म्हणजे तुम्हाला दिसेल. कोण आजारी पडलाय? हु फेल इल. फॉल इल म्हणण्यापेक्षा फेल इल आहे. वन्स विनोद बेस्ट फ्रेंड फेल इल. पुढं मग विनोदचा बेस्ट फ्रेंड कोण होता? मुन्ना सो रिच. सचिन वॉज इन कॉलेज. ही हॅड मेनी फ्रेंड अँड बट हिज बेस्ट फ्रेंड वॉज विनोद. मग तो त्याचा फ्रेंड असेल तर उलटा, विनोद तर नाहीच, मुन्ना तर नाही, रवी नाही, सचिन. ओके. सचिन फेल इल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. 22वा प्रश्न आपल्या समोर आहे. सिलेक्ट द ऑपोजिट वर्ड ऑफ पुअर. इथंच दिलेला आहे बघा, इथंच दिलेला आहे. ओके. बघा सिलेक्ट द ऑपोजिट वर्ड. पुअरचा ऑपोजिट काय आहे? फ्रेंड नाही, फेल नाही, डोअर नाही, रिच. पुअर म्हणजे गरीब, रिच म्हणजे श्रीमंत. ओके. ठीक आहे. चलो त्याचं उत्तर तुम्ही सहज देऊ शकता. आपण व्हॉकॅब्युलरी वरती लक्ष द्या. व्हॉकॅब्युलरी वाढत गेली तर तुम्हाला देता येईल. ओके. पुढचा प्रश्न आहे आपल्या समोर 23वा. When student in your class are making noise. जेव्हा तुमच्या वर्गातली मुलं नॉइज करताय, आवाज करताय, at that time which instructions is used by your teacher. कोणत्या इन्स्ट्रक्शन्स तुमचे शिक्षक वापरतील? डोंट वरी. काय काळजी करू नका, आणखी आवाज करा, आणखी दंगा करा असं म्हणतील का? नाही म्हणणार. बी हॅपी. ओके. भरपूर दंगा करा, भरपूर आनंदी राहा, तसं पण नाही होणार. बी क्वाईट. इट्स ओके. ठीक आहे, ठीक आहे, काय हरकत नाही, दंगा करत राहा. शिकवता येईल का? मग नाही होणार. हा असं वापरता येणार नाही. मग कीप क्वाईट. कीप क्वाईट. शांतता राखा. ओके. शांतता बाळगा, शांतता राखा. ठीक आहे. आले लक्षात? चलो व्हेरी गुड. पुढचा मुद्दा 24वा प्रश्न आपल्या समोर आहे. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब. योग्य शब्द वापरा, योग्य क्रियापद वापरा. राजू डॅश डॅश अन ऍपल. राजू ईट. राजू इट्स. राजू इटन का राजू इटिंग? काय येणार आहे? क्रिया चालू असेल तर इटिंग. काय येणार सांगा? राजू इट्स. यस, राजू इट्स. इट नाही, इटन नाही, इट्स. राजू इट्स अन ऍपल. ओके. ठीक आहे. पुढचं. चूज द करेक्ट रिक्वेस्ट फ्रॉम द गिवन सेंटेन्स. दिलेल्या पर्यायातून योग्य रिक्वेस्ट शोधा. कोणती आहे? प्लीज गिव्ह मी युअर पेन. जेव्हा रिक्वेस्ट मध्ये आपण पाहतो, रिक्वेस्ट मध्ये हंबलनेस असतो, म्हणजे नम्रता असते, प्रेमळपणा असतो, त्याला विनंती असते. मग प्लीज असतो. यस. कुठं दुसरीकडे प्लीज दिसतोय का? नाही, पण वाचून घेऊ. प्लीज गिव्ह मी युअर पेन. ही गिव्ह मी हिज पेन. त्याने मला त्याचा पेन दिला. ही रिक्वेस्ट आहे का? इथं रिक्वेस्ट शब्दाला महत्व द्या. रिक्वेस्ट आहे का? नाही. मग बॉट युअर पेन? नो. कॅन आय गिव्ह माय पेन टू यू? नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 1 हेच त्याचं उत्तर होतं. ओके. व्हेरी गुड. बघा आज आपण इंग्लिश विषयाचे 25 प्रश्न बघितले, जे प्रश्न इयत्ता 4थी आणि 5वी साठी उपयुक्त आहेत. ठीक आहे. प्रश्नपत्रिका तुमच्याकडे सोडवायला असतील तर पाठवा, गणिताच्या असतील तर माझ्या नंबरवरती आहेत, तुम्ही सेंड करा. आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये आहेत. आणि प्रश्नपत्रिका आल्या तर आपण सोडून घेऊ, चर्चा करू. ठीक आहे. घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तरी करा. ओके. चला थांबतोय. गुड डे. बाय.